नमस्कार. भली बुरी चाळीशी असं माझ्या कवितेचं नाव आहे आणि नावाप्रमाणेच ही चाळीशीवर केलेली कविता आहे. जरूर ऐका, थोडी मोठी आहे पण प्लीज ऐका. चाळीशीचे एक बरे असते. चाळीशीचे एक बरे असते, अगदी निर्लज्ज नाही पण लाजणे आता जरा कमीच होते. जगाची पर्वा असते पण लोकांची भीती आता जरा कमी वाटते. इतके वर्षाचा अनुभव आपल्या गाठीशी असतो आणि मग मनातले बोलून दाखवण्याची हिंमत आता जरा आपल्याला येते. चाळीशीचे हे एक बरे असते. चाळीशीचे हे एक बरे असते की आपली एक टू डू लिस्ट आणि विश लिस्ट तयार होते आणि राहून गेलेल्या आणि करायच्या अशा गोष्टी आणि हौशी डोकं वर काढायला लागतात. चाळीशीचे हे एक बरे असते की आपली एक टू डू लिस्ट आणि विश लिस्ट तयार होते. आपली एक टू डू लिस्ट आणि विश लिस्ट तयार होते. वेळ थोडा जरा हाताशी आलेला असतो आणि मग हवं ते करण्याची आणि हवं ते घालण्याची इच्छा डोकं वर काढते. इतके वर्ष आपण नियम आणि अटी पाळत आलेलो असतो, तो आत्मविश्वास आपल्याला आतून सपोर्ट करतो. चाळीशीचे हे एक बरे असते. चाळीशीचे हे एक बरे असते की आपली आपल्याशी एक नवीन ओळख होते. चाळीशीचे हे एक बरे असते की आपली आपल्याशी एक नवीन ओळख होते. मधल्या काळात सगळं विसरून केलेल्या तडजोडी आता जरा एनकॅश होतात, फळाला येतात. सुप्त गुण जागे होतात आणि तेव्हा आपण सहज करून बघितलेले कलाछंद आता जरा सोबतीला येतात. चाळीशीचे हे एक बरे असते. शिक्षण, पैसे, नाती आपलं जमून झालेले असते. शिक्षण, पैसे आणि नाती आपले जमून झालेले असते. ती मेहनत आता जरा कामाला येते आणि आता काहीतरी नवीन करावेसे वाटते. ना तरुण ना ज्येष्ठ असे आपण असतो. ना तरुण असतो ना ज्येष्ठ असतो. भूतकाळ आणि भविष्यकाळ ह्यामध्ये ह्या चाळीशीचा वर्तमान जरा पहुडायला लागतो. चाळीशीचे एक बरे असते. वेळेची जाणीव जरा जास्त होते. वेळेची जाणीव जरा जास्त होते. फुकट घालवलेला वेळ आता आपल्यावर जसजशी चाळीशी पुढे सरकते तसं अतिविचार बिनकामाचा हे पक्के कळायला लागते. अतिविचार बिनकामाचा हे पक्के कळायला लागते. नात्यांमधले कटू अनुभव आपल्याला जरा शहाणं बनवतात आणि आपला आनंद आपण शोधायचा हे आपल्याला चाळीशी शिकवते. चाळीशीचे हे एक बरे असते. पण चाळीशीमध्ये एक मात्र होते. तब्येत जरा लहरीच बनते. स्वतःकडे केलेले दुर्लक्ष आता स्वतःकडेच बोट दाखवते आणि काळजी घे असं जरा सांगायला लागते. चाळीशीमध्ये अजून एक असं होते की जबाबदारी कमी झालेली असते पण जबाबदारी संपलेली नसते. जबाबदारी कमी झालेली असते पण जबाबदारी संपलेली नसते आणि मग जबाबदारी पूर्ण होण्याचे जरा टेन्शनच येते. त्यात काही बाही अघटित ऐकू येते आणि मग प्रार्थनाच करावीशी वाटते. थोडाच वेळ मिळतो आणि करायचे राहिले असते खूप. थोडाच वेळ मिळत असतो पण खूप काही करायचे असते. धडपड, तडफड आणि बदलांचे आव्हान आता थोडी आपल्याला चिडचिडे आणि मुडीच बनवते. नवीन धागे जुळायला लागतात, नवीन मैत्री व्हायला लागते. जुन्या मैत्रिणींशी आता जरा खटके उडतात आणि आपले मन खट्टू व्हायला लागते. अजून एक चाळीशीमध्ये असे होते की आता सौंदर्याची साधनाच करावी लागते. अजून एक चाळीशीमध्ये तर असे हे चाळीशीचे थोडे बरे आणि थोडे भले बुरे असते. एकंदरीत हे डिकेड प्रचंड गोंधळ, धडपड, तडफड आणि मज्जा असते. म्हणूनच कदाचित आपल्याला चाळीशी लागते. नजर कमी झाली तरी दृष्टी मात्र नवीन मिळते. चाळीशीचे हे एक बरे असते. थँक्यू.